राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य ज्ञानेश्वरीच्या उपासनेचा आपण चिंतनाला प्रारंभ करतोय। काल 99 नंबरच्या ओवीचा 7व्या अध्यायातला विचार आपला चालू होता। माऊलीने त्या दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया या दुरुत्ते असलेल्या मायेतून तरुण जाण्यासाठी जे जे म्हणून मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गामधले काही मार्ग आपण बघायला चालू केलेले आहेत। मामेवय प्रपद्धते मायामेतांतरंती ते हा मुख्य संदेश भगवंत आपल्याला देतात आणि माझ्या कृपेने तरुण जाईल याचा अर्थ श्रीगुरूंचे वर्णन केलेलं आहे, शास्त्राचं वर्णन केलेलं आहे आणि असं शास्त्रकृपा, श्रीगुरूंची कृपा, भगवंताची कृपा जेव्हा होते तेव्हा त्या माये नदीतून वाट सापडते, माया नदीला ओहोटी लागते आणि माया नदीचं ओहोटी या शब्दाचा अर्थ आहे संसाराच्या प्रेमाला ओहोटी लागते। संसाराचं प्रेमच बाधक आहे, संसार बाधक नाही। जेव्हा आपण असा विचार करायला लागतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला संसाराचं स्वरूप समजायला लागतं। संसाराचं स्वरूप समजायला लागलं की तो बाधक नाही हे लक्षात येतं। संसारातच मी राहतो आणि संसारातलाच आनंद, संसारात राहून सुद्धा तो आनंद घेऊ शकतो याची जाणीव त्या साधकाला जेव्हा होते तेव्हा संसार आणि माझा आनंद फार वेगळ्या गोष्टी आहेत। मोक्ष आणि संसार ही फार वेगळ्या गोष्टी आहेत की एकामेकाला प्रॉब्लेम होत नाही। होतो प्रॉब्लेम माझ्या जीवरूपानं असणाऱ्या अहमभावा, मनभावाचा, कायाभावाचा, वाचाभावाचा परिणाम माझ्या एकूण सगळ्या मोक्षाच्या आड येत असतो। अजिबात संसार आड येत नाही, अजिबात शरीर आड येत नाही। वर पाहता शरीर माझा अडथळा वाटतं पण शरीरानं अडथळा होत नाही, संसारातल्या पदार्थामुळं अडथळा होत नाही। अडथळ्याला कारण मी स्वतः आहे। माझ्यातला मी जो आहे, अशुद्ध मी आहे, तो माझ्या मोक्षाचा प्रतिबंधक ठरू शकतो। म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की माया नदी तरुण जर जायची असेल तर काही उपायांचा विचार माऊली सांगायला लागले। माऊलींनी विस्तार केलाय त्या श्लोकाचा। वास्तविक त्या श्लोकामध्ये फक्त भगवंताच्या कृपेनं माया नदी तरुण जाता येते असं वर्णन केलं, पण भगवंताची कृपा याचे पोट प्रकार जर लक्षात घेतले तर श्रीगुरु हे भगवत रूप आहे। त्यांची कृपा म्हणजे ते जर नावाडी असतील, ते वल्लवायला असतील, जर ते कर्णधार असतील तर माझी नाव व्यवस्थित सगळ्या भोवऱ्यांना चुकवून पुढे जाऊ शकते। त्यामुळे सगळे भोवरे, सगळी वळणं हातामध्ये असणारे जे मोठ्या मोठ्या शिळा आहेत त्या शिळा चुकवाव्या लागतात। याचं सगळं ज्ञान अनुभव असणारे म्हणजे अपरोक्ष अनुभव असणारे सद्गुरू जे असतात त्या सद्गुरूंना ठाऊक असतं। त्यांच्याकडे दया असते आणि त्यांच्याकडे ब्रह्मनिष्ठता असते। या तिन्ही गुणाने युक्त असलेले सद्गुरू सहजपणाने भगवंताच्या कृपेसारखीच त्यांची कृपा होते। म्हणजे भगवत कृपा हाच प्रकार की जसा श्रीगुरूंची कृपा आणि भगवत कृपा दोन नाही आहेत। आणि याचंच वर्णन माऊलीने वरच्या काही ओव्यामधून केलं। जया सद्गुरू तारू बडे जे अनुभवाचे काशे गाडे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले 98 नंबरची ओवी आहे। जे अहमभावाचे ओझे सांडुनी विकल्पाची या झुडका चुकवूनी अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळ। इथं स्वतःच्या विचार सांगितलेला आहे, स्वतःच्या कुवतीनं तरुण जाण्याचा विचार सांगितलेला आहे। इथं साधना सांगितलेली आहे, तिथं विसंबून राहणं आहे, सद्गुरूंच्या वरती आणि भगवंतावरच्या श्रद्धेवर विसंबून राहणं आहे। आणि इथं विसंबून राहताच सद्गुरूंच्यावरली श्रद्धा, भगवंतावरली श्रद्धा आणि माझी साधना कोणती आहे तर अहमभावातून आपण बाजूला होणं,
अहंभोवाचं ओझं टाकून देणं, संकल्प विकल्पाचं जे चालू असलेलं जे तांडव आहे त्या तांडवातून बाहेर पडणं, हे संकल्प विकल्प घालवणं. आणि पुढे म्हणलेलं आहे अनुरागाचा निवृत्ता, म्हणजे संसारावरल्या प्रेमाला ओहटी लागली पाहिजे. जेव्हा संसारावरलं प्रेम संपून जातं त्यावेळी भगवंताचं प्रेम वृद्धिंगत व्हायला सुरुवात होते. वाढ केव्हा होते? एक संपलं की दुसरं वाढत असतं. एक वेगळा आलेख इथं भगवंत माऊली आपल्याला मांडत आहेत. एक विचार करायला लावणारी गोष्टी आहेत की आपला अहंभाव जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत संसाराच्या या पाण्याला ओहटी होणार नाही. म्हणून संसाराचं पाणी म्हणजे संसारावरलं प्रेम. हे संसारावरलं प्रेम केव्हा तरी संपलं पाहिजे. केव्हा संपेल? जर ह्या संसारातले ह्या पंचविषयामधले दोष आणि संसारातलं जगत सत्यत्वाची भ्रांती निघून जाईल, देह सत्यत्वाची भ्रांती निघून जाईल, आणि मी करता आहे ही जी भ्रांती आहे, ह्या तीन भ्रांती जेव्हा निघून जातील तेव्हा संसाराचं स्वरूप कळणार आहे. संसाराचं स्वरूप कळलं की या तीन भ्रांत्या निघून जाणार आहे. आणि भ्रांती निघून झालं की या मायावरती संसारावरती असणारं प्रेम, नातलं पदार्थ प्रॉपर्टी या सगळ्यावर असणारं माझं जे कायम चिंतन आहे ते चिंतन थांबलं की या संसारातल्या प्रेमाला ओहटी लागते आणि माया नदी आटून जाते. माया नदी आटणं म्हणजे मला रस्ता रिकामा लागणं. रस्ता म्हणजे कुठं चालायचंच नाही. माया नदी आटणं हा तात्काळ मोक्षच आहे. वास्तविक तिथून पुढं आणि चालायचं नाही. अशी एक माया नदी आहे म्हणे, ती आटली की त्याच्या त्या आटलेल्या त्या वाळूतून त्या दगडातून पुढे चालायचं आहे, नाही चालायचं. आटली म्हणजे त्या क्षणाला मोक्ष होतो. आता तो मोक्ष जो आहे हा मोक्षसुद्धा कल्पनेतलाच आहे ना. मी मुक्त नाही, मी बद्ध आहे, ही जशी कल्पना आहे तसं मी मुक्त होणार आहे ही सुद्धा कल्पनाच आहे. मी बद्ध नाही आणि मी मुक्तही नाही. बद्ध मुक्त शीन देतो शीन आहे म्हणतात. तुकोबा म्हणतात बद्ध आणि मुक्तता हे बंधन मुक्त ही शीन आहे. वास्तविक खरं काहीच नाही आहे. त्यामुळे माया नदीचं आटणं हेही काल्पनिकच आहे. आणि माया नदीचं आटणं या शब्दाचा अर्थ आहे संसारावरलं प्रेम जे आहे ते पूर्ण कमी होणं. त्यासाठी कालच्या चिंतनामध्ये शेवटच्या ओवीचा विचार आपण केलेला होता की आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. अतिशय सुंदर ओवी 3ऱ्या किंवा 4थ्या अध्यायातली आहे. बघा तुम्ही पाठीमागचं चिंतन याच्यावरती खूप आपण 1 तासाचं 40 मिनिटाचं चिंतन स्वतंत्र घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा पाठीमागे जाऊन ते बघावे लागेल किती नंबरची ओवी आहे. आत्मसुखाची या गोडिया, जेव्हा भगवंतावरलं प्रेम वाढतं तेव्हा विटे जो का सकळ विषया, सकळ विषयांचा वीट येतो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणून आपण भगवंतावरलं प्रेम वाढवावं, विषयाचा वीट यावा यासाठी प्रयत्नशील राहू नये. मायेला घालवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे. आणि प्रयत्न म्हणजे तेही काल्पनिक आहेत ज्याला आपण साधना म्हणतो. आणि ही साधना करून भगवंतावरलं प्रेम वाढवायचं आहे. संसारावरलं प्रेम आपोआप कमी होतं. कारण जीव एकाच ठिकाणी चिकटून राहतो. सगळ्या ठिकाणी त्याला राहता येत नाही. एक तर भगवंताच्या ठिकाणी नाही तर दुसरा संसाराच्या ठिकाणी. दोन्हीपैकी एका ठिकाणीच तो चिकटून राहू शकतो. जर असं असेल तर मी भगवत प्रेमावर आणि भगवत नामाला भगवत भक्तीला जर चिकटून राहिलो तर आपोआप संसाराची भक्ती कमी होईल ना. मी आता भक्त कुणाचा आहे? देवाचा नाही, आमच्या नातलगांचा भक्त आहे, संसाराचा आहे, माझ्या प्रॉपर्टीचा भक्त आहे. भक्त म्हणजे काय? ज्याचं चिंतन नेहमी केलं जातं, ज्याच्याकडे सतत ओढ असते, ज्याच्याशिवाय दुसरा विचारच नसतो, त्याला भक्त म्हणायचा. मला भगवंताच्या बाबतीत जर असं घडायला लागलं तर निश्चितपणाने ही सहजता येईल आपल्या ज्ञानाला. खरंच मी देह आहे ही एवढी सहजता जेवढी आहे तेवढी सहजता मी ब्रह्म आहे या अनुभवाला यावी लागते. आता केवढी सहजता आहे. मला कोणी सांगितलं तरी मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, मला सांगावं लागत नाही. इतकं माझ्या मनात आतमध्ये रुजलेलं आहे, अंतःकरणामध्ये ठसलेलं आहे. जेवढं आता सहजता आहे इतकी सहजता आहे त्यासाठी काही प्रयत्न मी करत नाही तरी मी देह आहे असं मला वाटतं. तसं मी काही न प्रयत्न करता मी ब्रह्म आहे असं सहजता यावी लागेल. आणि त्याच वेळी
मग मोक्ष दूर नसणार आहे, तो मोक्ष जवळच आहे हे कळायला लागेल. म्हणून मागच्या चिंतनामध्ये आपण तोच विचार केला होता, विटे जो का सकळ विषया. आणि या ओवीचं चिंतन करा बरं का आपण. कोणत्या? आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाची या ठाई इंद्रिया मानू नाही. जो इंद्रियांच्या मागणीला किंमत देत नाही, त्यामुळं त्याला विषयाचा वीट येतो. विषयाचा वीट आला केव्हा मिळतो? आत्मसुखाची गोडी प्राप्त झाल्यानंतर. आपण म्हणूया की दोन्ही परस्परावलंबी आहेत. विषयाचा वीट या लागला की भगवंताचं प्रेम वाढत जातं, किंवा भगवंताचं प्रेम अधिक वाढत वाढत निघालं की विषयाबद्दलचा वीट या लागतो. संसारामधला इंटरेस्ट संपला ना की मग देवाबद्दलची आपुलकी वाटायलाच लागते. मी कोण आहे असे प्रश्न पडायलाच लागतील. पण अजून संसार कसा आहे, ते अमुक कशा आहेत, तमुक कशा आहेत, माझे लोक मित्रमंडळी असे आहेत, नातेवाईक असे आहेत, याचा जोपर्यंत अभ्यास चाललाय तोपर्यंत देव कसा आहे, मी कसा आहे हे मुळातच कळत नाही. जग कसं आहे या जगाच्या ज्ञानामध्ये, माझ्या ज्ञानामध्ये अडथळा बनायला लागलाय. जगाचं ज्ञान हे आपल्या लक्षातच येत नाही. जगाच्या ज्ञानात जगाचं ज्ञान प्राप्त करण्यामध्ये मी माझं ज्ञान दुर्लक्षित करतो. माझं ज्ञान शब्दाचा अर्थ आहे मी कोण आहे, म्हणजेच भगवंत कसा आहे, ते माझं स्वरूप कसं आहे, इकडं दुर्लक्ष करतो. याचं कारण आहे जगाच्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी मी धावपळ करतो. दुसरी एक गोष्ट त्यामध्ये आहे की जगामध्ये जे सुख आहे, जे विषयापासून प्राप्त होतं, त्या विषया सुखाच्या मागं लागल्यामुळं माझं सुखरूपता जी आहे ती मला कळेना झालेली आहे. मीच आनंद रूप आहे हे का कळना, तर बाहेर मी आनंद शोधतोय म्हणून. नातलगांच्या मध्ये शोधतो, माझ्या बायका मुलांच्या मध्ये शोधतो, म्हणून मला खरा आनंद कळत नाही. म्हणजे हे भ्रमरूप असलेलं सुख आभाषा सुखामुळं खरं सुख मला कळतच नाही. दोन गोष्टी आपण बोलल्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. जोपर्यंत आपण काय करतो, जगाच्या ज्ञानाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, तोपर्यंत मला माझं ज्ञान प्राप्त होणार नाही. मी माझ्याकडे बघितलं तर मी कोण आहे कळेल, पण माझं लक्ष बाहेर असल्यामुळं मी कोणतरी कळत नाहीच. पण जग काय आहे याचा विचार मी करतो. विक्षेप शक्ती आहे बघा त्या ठिकाणी. मी कोण आहे हे कळत नाहीच, ही आवरण शक्ती आहे. पण दुसरी शक्ती काम करते, जग काय आहे असा विक्षेप निर्माण व्हायला लागतो, आणि त्यामुळं मी ह्या 3 गुणामध्ये अडकून राहतो. म्हणून मला काय करावं लागेल, जगाकडे असणारं ज्ञानासाठी असणारी दृष्टी मी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी म्हणजे माझा ज्ञान घालवण्यासाठी माझ्याकडे वळवावी लागेल. एक. आणि दुसरं, विषयामध्ये जे सुख आहे वैश्विक विषयामध्ये, त्या सुखामुळं ते आभासी सुख आहे, आणि त्या सुखाच्या मागे लागल्यामुळं खरं सुख मला मिळत नाही. खऱ्या सुखाला मी पारखा होतो, कारण खोट्या सुखाच्या मागे लागल्यामुळं. जरासं याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. संसारातले सगळे पदार्थ अनित्य आहेत, आणि त्यामुळं ते पूर्ण सुख देत नाहीत. मग पूर्ण सुखासाठीच मी असावलेला आहे, कारण मी माझं स्वरूपच आनंद रूप आहे. मी मूळचाच ज्ञानरूप आहे. मग ज्ञानासाठी कुठं भटकू जगामध्ये? सुखासाठी कोणत्या विषयांच्या दारामध्ये झोडी घेऊन फिरू? याचे सुख तुम्ही देखली यावरी, मग दारोदारी न हिंडाल. तुकाराम महाराज बोलतात आपल्याला, याचं सुख जर तुम्ही अनुभवलं असेल ना, तर तुम्ही दारात त्या विषयांच्या दारामध्ये भिक्षांदेही म्हणत जाणार नाही. कारण तुझ्याकडं सगळा साठा आहे. तू सगळ्या ज्ञानाचं, तूच सगळ्या सुखाचं कोठार आहेस. मग जर तू कोठार आहेस तर तू जगाला सुख पुरवू शकतोस. जगाकडून तुला सुख मिळणार नाही. तूच जगाला ज्ञान पुरवू शकतोस. जगाच्या ज्ञानावर तू अवलंबून नाहीस. हे जेव्हा समजायला लागेल तेव्हा इथं वर्णन केलेलं आहे, जे अहंभावाचे ओझे टाकुनी, विकल्पाची या झुळका चुकवूनी, अनुरागाचा निवृत्त होनी पाणी ढाळ. 100 नंबरची ओवी
नवीन आपली घेतोय आजची. जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतेरा, जे पावले जे. आता ते कोण साधक आहेत ना, त्यांची स्थिती सांगायला चालू केलेली आहे. ज्यांना जीव ब्रह्मवाक्य रूपी पाय उताराने तारून नेणारा ज्ञानरूपी मित्र मिळालेला आहे. ऐक्याची अवतारा, बोधाचा जोडला तारा. तारा म्हणजे मित्र, इथं अर्थ घ्यायचा. जो सखा भेटलेला आहे. कोणता सखा आहे? बोधरूपी सखा. हा बोध जर ज्यांना भेटलेला आहे, मग निवृत्तीच्या पहिलं तीरा हे पावेलं. मग निवृत्ती धर्माच्या पलीकडेच्या तीराकडे जाण्यास तो एकदम प्रवृत्त होतो. केव्हा? ज्ञानरूपी मित्र जेव्हा भेटतो तेव्हा. आणि ज्ञानरूपी मित्र भेटायसाठी जीव ब्रह्म ऐक्यरूपी पाय उताराने तारून घेणारा हा मित्र आहे, तो भेटावा लागेल. मित्र भेटण्यासाठी तेवढी वरची जी साधना सांगितलेली आहे, कोणता? तर पाय उतार कुठला? तर जीव ब्रह्म ऐक्यरूपी, ऐक्याची या उतारा शब्द वापरला. ऐक्याचा उतारा जर जायचा असेल तर त्या ठिकाणी जाताना मित्र कोण पाहिजे? तर बोध. बोधाचा जोडला तारा. आणि बोध म्हणजे ज्ञान. ज्ञान कोणतं? आत्मज्ञान. आत्मज्ञानाची जर संगत भेटली, आत्मज्ञानी असलेल्या संतांची जरी संगत भेटली तरी सुद्धा, आत्मज्ञान प्राप्त झालं किंवा आत्मज्ञानी असलेल्या संतांची संगत सद्गुरूंची जरी भेटली तरी सुद्धा हा जीव ब्रह्मरूपी उतारा आपल्याला पार करून जाऊन निवृत्तीच्या पहिल्या तीरावर, निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे मोक्षाच्या पहिल्या तीरावर आपल्याला जाता येईल. म्हणजे अलीकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या ओलांडून मी पलीकडे जाईन. म्हणजे जीव ब्रह्माच्या उतरण्याच्या पाण्यामध्ये ज्ञानरूपी अशी सोपी आणि सुलभ असणारी पायवाट जर सापडली तर मग तो साधक निवृत्तीच्या पलीकडे असणारा जो किनारा आहे तो पकडण्यामध्ये प्रवृत्त होतो. निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे परमार्थ. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे आनंद मोक्ष. हा मोक्ष त्याला प्राप्त होतो. अलीकडली तीर प्रवृत्ती आहे आणि पलीकडील तीर हा निवृत्तीचा आहे. प्रवृत्ती हा संसार आहे आणि निवृत्ती हा मोक्ष आहे. प्रवृत्ती सासर, निवृत्ती माहेर. तो कोणचा अभंगच आहे. काय म्हणतात? प्रवृत्ती सासर, निवृत्ती माहेर. निवृत्तीला ते माहेर म्हणतात ना. आणि निवृत्तीचं माहेर जर भेटलं तर किती ती एखादी माघारीन जाते ना आपल्या आईकडं माहेरी, त्यावेळी कशी शांत निवांत झोपून असते. किती वाजता उठायचं काय बंधन नाही, कोणतं काम करावं याचं बंधन नाही. इतकी शांतता, चहूबाजून सगळे मदत करणारे, सगळे सुखाचे सोबती तिला भेटत असतात. हे कसं माहेरी गेल्यानंतर होते ना. म्हणून तुकोबा म्हणतात त्याला निवृत्ती हे माहेर आहे आणि प्रवृत्ती जाच रूपी सासर आहे. तिथं सासू सासर आहे, धीर नंदा सगळ्यांचा जाच आहे. त्यामुळे ते जाच म्हणजे संसार आहे. तर इथं निवृत्तीच्या काठावर पोचतात म्हणजे मुक्त होतात. प्रवृत्तीच्या काठावरला प्रवास असा सद्गुरूरूपी नावाड्यांच्या किंवा ह्या शरीररूपी नावेतून आपण पार करत करत निवृत्तीच्या काठावर जातो. पण मित्र कोण भेटला पाहिजे? माऊली म्हणतात तर ज्ञानरूपी मित्र भेटला पाहिजे, तरच निवृत्तीचा पलीकडे असणारा जो किनारा आहे तो पकडण्यामध्ये सोपी गोष्ट होऊन जाते. सोपी सुलभ पायवाट शब्द वापरलेला आहे. ऐक्याची या उतारा. उतारा म्हणजे सोपं. चढण असेल तर अवघड होते ना, आणि उतारा असेल तर सोपं आहे. त्यासाठी ते म्हणतात उतार सापडलेला आहे. आणि पाण्याचा उतार म्हणजे पाणी हळूहळू कमी होत आले. उतळ पाणी आहे त्या ठिकाणी आणि उतळ पाण्यातून पुढे जाणं सोपं जातं. जर जीव ब्रह्मे हे एकच आहेत असा निश्चय जर झाला तर तो वाट चालायला सोपं जातं. त्यामुळं गुरुकृपेने किंवा महावाक्याच्या विचाराने जीव ब्रह्म ऐक्य अनुभवास येते हे सांगायचं आहे माऊलींना. माऊली म्हणतात आता सद्गुरू सापडले, माझा अहंभाव ओझ मी टाकून दिलं तर गुरुकृपेनं महावाक्ये तत्त्वम असे याचा विचार सुरू होतो. आणि या विचारानं जीव म्हणजे मी आणि तो भगवंत म्हणजे ब्रह्म, आम्ही दोघे एकच आहोत.
मला अगोदर दोघे वाटत होतो, ते एकच आहोत. एक प्रवृत्ती एक निवृत्ती वाटत होती, पण ती दोन्ही सुद्धा ओझे आहेत हे मला कळलं. म्हणून जीव ब्रह्म एक अनुभवास आलं की हाच बोधाचा तारा. म्हणजे काय होतो, जीव ब्रह्म ऐक्याचा बोध होतो, एवढंच सांगायचं आहे माऊलींना. आणि निवृत्तीचा काठ सापडतो या शब्दाचा अर्थ आहे की त्याला मोक्ष दिसायला लागतो. आता मोक्ष हा दिसण्यासारखी गोष्ट आहे का, पण बोलायचं आहे. इथं सगळे दृष्टांत सांगायला चालू आहेत. वास्तविक माया नदी नाही, निवृत्तीचा काठ नाही, तरी सुद्धा उपमा अलंकार द्यायचे म्हणून माऊलींनी दिलेले आहेत. वास्तविक ती काहीच नाही आहे. आपण कल्पना केली, जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत कल्पनेतच सांगावं लागतं. कल्पनेनं अडकलेला जीव कल्पनेनंच बाहेर पडायला लागतो. तिथं सत्य का उपयोगाचं आहे सांगा बघू, काहीच उपयोगाचं नाही. स्वप्नात अडकलेला असेल तर स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी तिथं चालतात, जागृतीतल्या चालतात काय सांगा बघू, नाही चालत. स्वप्नात वाघ पाठी लागला किंवा कुत्रं पाठी लागले स्वप्नामध्ये. आता स्वप्नातलं कुत्रं हकलायसाठी मला काठी पाहिजे, तर जागृतीतली काठी चालेल काय तिथं, नाही चालणार. जागृतीतली नाही, स्वप्नातलीच काठी घेऊन त्याला हुसकला पाहिजे. जागृतीतली काठी कशी चालेल, मला तहान लागलेली आहे, मग तहान भागवायला तहानेसाठी मी पाणी पिणार, ते स्वप्नातलंच पाणी प्यायला पाहिजे. जागृतीतला पाणी उशाला आहे, लोटा भरलेला आहे, पाण्याचा तांब्या भरलेला आहे, पण तरी उपयोग काय आहे त्याचा. मग ते का घाला, स्वप्न घालवायला स्वप्नाचाच पर्याय घालावा लागतो. काटा काढायला काटाच घ्यायचा आणि काट्यानंच काटा काढायचा, तसा कल्पनेनं कल्पनेचा निराश करून टाकायचा असतो. हितं वर्णन तेच सांगितलेलं आहे की जीव ब्रह्मे आणि हात काठ ही माया नदी, हे सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आहेत. म्हणून कल्पनेसाठी कल्पनेत सगळ्या गोष्टी आणायच्या आणि कल्पनेतलीच साधनं करावी लागतात. म्हणून जीव ब्रह्मेक ऐक्य होतं, हाच बोध आहे त्यातला. सगळ्यात मोठा हाच बोध आहे. म्हणून अज्ञानानं असलेली पूर्वीची जी भेदबुद्धी आहे ती भेदबुद्धी निघून जाते आणि एकरूपता दिसायला लागते. आणि हे ऐक्यच, हाच आधार मिळतो. थारा शब्द वापरलेला बघा तिथं, काय म्हणतात, ऐक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा, म्हणजे त्याला आधार मिळतो. तारा म्हणजे मित्र मिळतो असा आहे त्याचा अर्थ, आणि तारा म्हणजे आधार मिळतो. विषय काय, काही ठिकाणी थारा शब्द वापरलेला आहे, ताराच्या ठिकाणी थारा शब्द. थारा आणि तारा मित्र किंवा आधार या अर्थानं वापरलेला आहे. त्यामुळे पलीकडील काठ गाठणं, एकदा जर तो मित्र मिळाला ज्ञानरूपी, तर पलीकडलं काठ गाठणं अवघड होत नाही. त्याच काठाला निवृत्ती हे नाव आहे. नाव द्यायचं म्हणून दिलंय कल्पनेतलं की पलीकडचा काठ हा निवृत्तीचा आहे आणि आता अलीकडचा काठ हा प्रवृत्तीचा आहे. वास्तविक दोन्ही काठ नाहीच, पण सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. तर माया नदीचे हे अलीकडल्या काठावर सर्व जीव आहेत. पामर, विषयी, जिज्ञासू सगळे बसलेले आहेत. आणि ह्याने जर चालायला चालू केलं, विषयाचा कंटाळा आला, पामरांनी पापाची वृत्ती पामरांची निघून गेली, विषयी लोकांचे विषयाची आसक्ती संपली, जिज्ञासा जाणण्याची वृत्ती संपून आता पुढे मोक्षाची ज्ञानाची पायरी सापडते. त्यालाच निवृत्तीचा काठ म्हटलेला आहे. त्यामुळे जीवाचे 3 गोष्टी 4 गोष्टी सांगितल्यात ना, एक विषयी, एक पामर, एक विषयी, एक जिज्ञासू आणि शेवटचा ज्ञानी. ज्ञानी ही शेवटची पायरी, त्याला निवृत्ती काठ म्हटलेला आहे. मग ह्या जो उतार सांगितलाय ना, हा उतार ज्ञानानंच प्राप्त करून घेता येतो. या ठिकाणी सद्गुरू, शास्त्र, भगवंत या तिन्ही गोष्टींचा वापर करायचा. कधी कधी वापर करायचा, पामरांनी करायचा, विषयानी करायचा, विषयी जीव असतात त्या विषयी जीवानं करायचा, आणि जिज्ञासूनी करायचा. पामरांनी आणि विषयी लोकांनी भगवंताचा आधार घ्यावा आणि त्याला प्रार्थना करावी. जिज्ञासू लोकांनी सद्गुरूंचा आधार घ्यावा, त्यांना प्रार्थना करून त्यांची सेवा करून ती जिज्ञासा पूर्ण करून घ्यावी. आणि शेवटी कुठं जावं, तर त्या निवृत्तीच्या काठावर. हा बोध प्राप्त झाला की निवृत्तीच्या काठावर जावं. म्हणून हे सगळे अलीकडच्या काठावर असणारे जीव हे पामर आहेत, विषय आहेत, जिज्ञासू आहेत. आणि हाच माया मोह एखादाच हा काठ ओलांडून निवृत्तीच्या काठावर जातो. निवृत्तीचा काठ म्हणजे वृत्ती निवृत्त होणे, वृत्ती निघून जाणे, म्हणून वृत्ती रहित असलेला काठ आहे. किती कल्पना कशी सुंदर आहे बघा. निवृत्ती शब्दाचा अर्थच आहे वृत्ती रहित होणं. माझी मनोवृत्ती, माझी चित्तवृत्ती, माझी
मन, बुद्धी, बुद्धिवृत्ती आणि माझी अहमवृत्ती, या 4 वृत्ती जीवाच्या सतत कार्यरत असतात. म्हणून मनानं संकल्प विकल्पाचं वृत्ती काम करते, मनोवृत्ती संकल्प विकल्पाचं काम करते, चित्तवृत्ती चिंतनाचं कार्य करते, बुद्धिरूपी निश्चयाचं कार्य करते आणि अहमवृत्ती मी असा अहंकार जोपासण्याचं काम करते. या 4ही वृत्ती जेव्हा शांत होतील, म्हणजे अंतःकरण वृत्ती जेव्हा लयाला जाईल, तेव्हा त्याला निवृत्तीचा काट म्हणतात. म्हणजे माझे मनातले संकल्प विकल्प, माझं अहंभावाचं ओझं आणि मन बुद्धी यांच्या ठिकाणी असणारे आणखीन काय आहेत, निश्चयात्मक आहे, चिंतन चालू आहे प्रपंचाचं, हे जेव्हा संपेल तेव्हा अंतःकरण लीन होतं. लीन म्हणजे लय त्याचा होतो आणि अंतःकरण गेलं की वृत्तीरहित अवस्था प्राप्त होते. आणि ही वृत्तीरहित अवस्था म्हणजे निवृत्तीचा काठ म्हणलेला आहे. आणि अलीकडला प्रवृत्तीचा काठ. तुकोबांचा एक सुंदर ओळ आहे लक्षात ठेवण्यासारखी. काम क्रोधाचे पर्वत अलीकडे, राहिला अनंत पलीकडे. किती सुंदर वाक्य आहे, किती सुंदर ओळ आहे बघा. एकच ओळ आहे, केवढं मोठं तत्वज्ञान सांगून जाते, लक्षात ठेवण्यासारखे आहे. काय म्हणतात, काम क्रोधाचे पर्वत अलीकडे. अलीकडे काय आहेत, संसार आहे, म्हणजे काम क्रोधादी विकार आहेत, ती अलीकडे. पण जो काम क्रोधादी विकार ओलांडून जातो त्याला निवृत्तीचा काळ, म्हणजे राहिला भगवंत पलीकडे, राहिला अनंत पलीकडे, असं तुकोबा म्हणतात. म्हणजे तो भगवंत आहे ना, तो पलीकडे आहे. भगवंत शब्दाचा अर्थ आहे निवृत्ती. निवृत्तीचा काळ ज्यावेळेला सापडतो, ध्यानामध्ये नामामध्ये अशा वृत्ती लीन होतात हळूहळू. म्हणूनच त्यासाठी चिंतनासाठी आत्मषटकम जो आहे ना आचार्यांचं, 6 श्लोकांचं जे भाष्य केलंय आत्मषटक म्हणून आचार्यांनी, त्याच्यावरती आमचे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी सुंदर असं भाषांतर त्याचं केलेलं आहे. आपल्याला त्या अभ्यासासाठी उपलब्ध आहे, आपण घेऊ शकता. आत्मषटकम मन बुद्धी अहंकार चित्तानी नाहम. कसं वृत्ती घालवलेली आहे बघा. मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, मन बुद्धी अहंकार नाही, मन बुद्धी अहंकार चित्तानी नाहम. नच श्रोत्र जीवा नच घ्राण नेत्र नच योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपा हा शिवोहम शिवोहम. ही शिवोहमची अवस्था जी आहे ना, ही निवृत्तीची आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. मी नात्यातून, बंधनातून आणि रिलेशनशिप जे आहेत त्यातून बाहेर पडायला लागलो ना, तर निरुपाधिक होतो. आणि निरुपाधिक झालं की आपण पुढे जातो. नमे मृत्यूशंका नमे जाती भेदा पिता नैव मय नैव माताच जन्म न बंधू न मित्र गुरु नैव शिष्य चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. मी गुरु नाही, मी शिष्य नाही. हे सुंदर बंधन आहे बरं का. गुरु शिष्यांचं बंधन सुद्धा सुंदर आहे, पण तेही बंधनच आहे वास्तविक. बंधनच बांधत असतात ना श्रीगुरु, पण तेही बंधन आहे. पण पहिलं बंधन अगोदर तोडायचे ती तोडावं. श्रीगुरूंचं आणि शिष्याचं बंधन तोडायला जाऊ नये. ते आपोआप तुटणारं, आपोआप नष्ट होणारं बंधन आहे. ज्यावेळी सगळ्याच वृत्ती संपतात ना, कारण मी कुणाचा नाही हे कळायला लागतं आणि मी कुणाचा आहे हे कळायला लागतं. हे समजायला खूप वेळ लागतो. यासाठी वृत्तीरहित अवस्था प्राप्त व्हावी लागते. याला माऊली या ठिकाणी निवृत्तीच्या काठावर जाणं म्हणतात. यासाठी बोधच व्हायला पाहिजे. ऐसा बोधची खेवळ होऊनी असे निष्कळू याही वरी भजन शिळो माझ्या ठाई. अर्जुना ते भक्तू तोची योगी तोची मिक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडेल. 12वा अध्याय शांतपणे अभ्यासावा. वर्षभर लावा 12वा अध्यायाचा अभ्यास करायला. कारण 12वा अध्याय भक्तियोगाचा आहे. ज्यांना खरंच भक्ती करायची आहे, भक्तीच्या मार्गाने जायचं आहे, त्यांनी 12वा अध्यायाचा अभ्यास करावा. ज्यांना ज्ञानाच्या मार्गाने जायचं आहे त्यांनी 15व्या अध्यायाचा 13व्या अध्यायाचा अभ्यास करावा. आणि ज्यांना कर्मयोगाच्या मार्गाने जायचं आहे त्यांनी 3ऱ्या 4थ्या अध्यायाचा अभ्यास करावा. किती सुंदर विचार सांगितलेले आहेत, आपल्या लक्षात यायला लागतं. फारसं जावं लागत नाही आपल्याला, कुठं काहीतरी न जावे लागे वनांतरा. अनेक शास्त्र धुंडाळावी लागत नाहीत, कारण सगळ्या उपनिषदांचं सार, उपनिषदांचं मनोगत एका भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे.
आणि सगळ्या भगवद्गीतेचं मनोगत एका ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्यामुळे सगळ्या वेदांचं सार असणारी उपनिषदांचा सार असणारी भगवद्गीता आणि भगवद्गीतेचं सार असणारी ज्ञानेश्वरी, हे सगळेच गोष्टी श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. काय वाचावं आता सांगा बघू? वेद वाचायला जमतील? नाही. ही उपनिषद किती आहेत? 100 शेकडो उपनिषद आहेत. ती वाचायला जमतील? नाही. त्यात संस्कृत श्लोक आहेत. अशी भगवद्गीता कठीण आहे कळायला, तिचा अभ्यास करायला फार वेळ लागतो. म्हणून काय करावं? ज्ञानेश्वरी घ्यावी, म्हणजे सगळे वेद, सगळी उपनिषद आणि गीतेचा अभ्यास होतो. किती सुंदर मोठी वाट निर्माण करून दिल्या बघा. एकाच ठिकाणी आंघोळ केली की समुद्राच्या ठिकाणी आंघोळ केली, सगळ्या तीर्थांचा कसं फळ मिळतं. माऊलींचीच उभ्या पहिल्या अध्यायामध्ये. मला ती ओवी आठवत नाही, जाऊन बघा मी, आपल्याला जर जिज्ञासा असेल तर. एका समुद्रामध्ये समुद्रवाहानी सगळी तीर्थाची सगळी जी आहे ती सगळं तीर्थाचं फळ जे आहे, सगळ्या तीर्थक्षेत्रावर जाऊन जे आंघोळ करणं आहे ते एका समुद्रामध्ये आंघोळ केल्यासारखं आहे. तसं सगळ्या शास्त्राचा अभ्यास करून, सगळे शास्त्र न वाचता एका ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर सगळी शास्त्र वाचलेल्याचं फळ, सगळे शास्त्र वाचलेल्याचं ज्ञान एका ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडतं. म्हणून इथं श्रेष्ठत्व आपण बघितलं, पण खरी गोष्ट इथं सांगतात माऊली, जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पैरतीला झेपावलं. ते झेपावतील, निश्चित झेपावतील, म्हणजे झेप घेतील. एवढी शक्ती त्यांना सद्गुरू देत असतात. शास्त्र शक्ती पुरवत असतं, म्हणून ते झेप घेऊ शकतात. ही मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथं माऊली बोलतात की ते निवृत्तीच्या म्हणजे वृत्तीरहित अवस्थेमध्ये जातात. म्हणून काम क्रोधाला ओलांडून गेल्याशिवाय हा निवृत्तीचा अनंत जो आहे भगवंत तो प्राप्त होत नाही. निवृत्ती म्हणजेच भगवंत, निवृत्ती म्हणजेच मोक्ष. हा मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काम क्रोधादी या फालतू क्षुल्लक विचारातून आपण बाहेर पडायला पाहिजे ना. आणि हे बाहेर पडणं जमत नाही जीवाला. अनेक जन्माची बंधनं घेऊन जीव जन्माला आलेला असतो आणि म्हणून त्या बंधनातून बाहेर पडताना फार कासावीस होत असतो. म्हणून भगवंताचाच विचार, भगवंतालाच आळवावं. त्यांनी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाच्या मार्गाने वाटचाल करावी. नाहीतर एवढं सगळं इंद्रिय अधीन झालो देवा, तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं नसतं. आणि हे सगळं आहे. आणि यातूनच आपल्याला मला जायचं असेल तर भगवंताला जाळवणी करावी. सांभाळी आपली माया, आम्हा का भयाभीत केले. तुकाराम महाराज म्हणतात, तूच आता त्या मायेला आवरून घे, मला जमत नाही. काम क्रोधादी विकार मला त्रस्त करतात, तूच ये आणि तूच त्यांना सांभाळ. तू आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधू पण साच करे. तुझं दयाळूपण केव्हा सिद्ध होईल? जेव्हा इंद्रिय आणि विषय यांच्यामध्ये तू येऊन उभा राहशील तेव्हा. आता आड उभा राहे नारायणा, नारायणा तू मध्ये ये. म्हणजे मी कुठले विषय सेवन करायचे हे तुझ्या कर्मी मी माझी इंद्रिय सेवन करतील. आता इंद्रियांतरी विषयांची गाठ पडली, त्यामुळे ती सैराट धावायला लागलेले आहेत. स्वैरवर्तन करतात इंद्रिय माझी आणि कुठलं वाटेल ते विषयांचं सेवन करायला लागलेत. त्यामध्ये विवेकच दाखवत नाहीत, इंद्रियांना विवेक कळत नाही. म्हणून तू विवेक रूपानं मध्ये येऊन उभा राहा नारायणा. आणि तुझा दयापण जो आहे, दये सिंधू, दयेचा सागर आहेस, हे सिद्ध कर. असं तुकाराम महाराज विठ्ठलाला विनवणी करतात. आपणही बसून विनवणी करावी. नाम घेत अर्थ स्वरामध्ये त्याला आळवावं आणि सांगावं की तुम्हीच आता काहीतरी करा आणि मला या मायेतून मुक्त करा असं म्हणावं. इथं माऊलीच म्हणतात, असा ऐक्याचा उतार सापडला, बोध नावाचा मित्र सापडला तर निवृत्तीचा पैल तीर गाठायला अवघड होणार नाही. ते उपरतीच्या वावी शेलत, सोहम भावाचिनी थांबे पेलत. मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. त्या निवृत्तीच्या तटावर कसे जातात हे साधक? उपरती. त्यामुळे उपरती प्राप्त झाले होते. उपरती शब्दाचा अर्थ आहे विषय त्यागाच्या बाहुनी. ते पाणी कापत पुढे जातात. उपरतीच्या वावी सैलत, हळूहळू ते पाणी कापत. सोहम भावाचिनी थावे पेरत. हातात अनेक शस्त्र कुठलं घेतलंय बघा, मी ब्रह्म आहे. सोहम भाव म्हणजे मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या बळाने आणि स्वरूप स्थितीचा तोल सांभाळत थावे पेरत.
त्या स्थितीमध्ये तोल सांभाळत जावं लागतं. हा सोमभाव जर सुटला मग सगळे भावच सुटून जातात. अगोदर हे काया भाव, वाचा भाव, मन भाव, चित्त भाव, अहम भाव सगळे कामाला लावावेच. सर्व भावानं शरण यावं म्हणतात ना. मग सर्व भाव कोणते तर हे भाव. पण शेवटचा भाव जो आहे तो हे भाव सुटावे लागतात. म्हणजे निवृत्तीच्या तटावर आपण जातो. काया भाव सुटावा लागतो, मन भाव सुटावा लागतो, चित्त भाव, बुद्धी भाव, जीव भाव, अहम भाव हे सुटलेत ना की मग शेवटचा एकच भाव शिल्लक राहतो, तो सोहम भाव राहतो. असा सोहम भाव हातात पकडून जर तो स्वरूपाच्या दिशेने फैलावत निघाले अनकळित निवृत्ती पोटी, म्हणजे त्या निवृत्तीच्या तीरावर विघ्नाची बाधा न होता अनकळित कशाचाही त्याला त्रास न होता अगदी निवांत तो त्यातून बाहेर पडतो. अनकळित शब्दाचा अर्थ आहे कोणत्याही तापाचा त्रास न होता. त्रिविध ताप रहित होतो तो. त्रिगुणाचा त्रास संपतो. 3 तापांचा ताप शांत होतो. म्हणजे अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक किंवा सत्वगुणाचा, रजोगुणाचा, तमोगुणाचा होणारा सगळा प्रभाव संपन जातो आणि तो निवृत्तीच्या तटेवर म्हणजे निवृत्तीच्या तीरावर माया नगातून बाहेर पडतो. म्हणजे मुक्त झालेत. त्या मुक्त झालेल्यांचं वर्णन माऊली या ठिकाणी करतात. वैराग्याच्या बाहुबलावर तयार असतात आणि त्यामुळं माया नदीचे हे पाणी कापत आणि मी ब्रह्म आहे सोमभाव धारण करून तो निश्चयाचा तोल सांभाळत कुठल्याही विघ्नांची बाधा न होता अनकळीत कुठल्याही विघ्नांची बाधा न होता सहजपणे तो मायात करून जाऊ शकतो. म्हणजे तो उपरती शब्द जो वापरलाय फार मोठा महत्वाचा आहे. वैराग्य जोपर्यंत येत नाही ना ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य असं माऊली त्याचं वर्णन करतात. विषयांचं वैराग्य म्हणजे आत्मलाभाला मदत करणारी गोष्ट आहे. आत्मलाभाचे भाग्य त्याचं भाग्यच उजाडलं म्हणायचं जेव्हा ज्याला विषयांचा वैराग्य निर्माण होतं. विषयासक्ती संपते त्यावेळी. त्यामुळे वैराग्यात विषय त्याग होतो. तरी काही गोष्टी तरी बारीक सारी सूक्ष्म राहिलेली असतात ना त्या आसक्ती शिल्लक होते. ती उपरती म्हणजे जे वैराग्य आहे त्यानं निघून जाते. काहीतरी सूक्ष्म भाव शिल्लक राहिलेले असतात म्हणून पाणी कापत जाताना तोल सांभाळावा लागतो. त्यासाठी एक शेवटचा भाव आपल्या जोडीला सतत असावा लागतो. हे सगळे काया वाचा मन अहम हे सगळे मागे पडलेत सगळे भाव. आता सगळ्या भावातला श्रेष्ठ भाव कोणता असेल जो काही काळ पकडावा लागतो तो म्हणजे सोहम भाव. हा सोहम भाव सुद्धा मदतच आहे बरं काय. तोही सुटावाच लागतो पण शेवटी मात्र धरावा लागतो तो सोहम भाव. त्यासाठी पाठीमागली गोष्टी भाव आहेत ना ते भाव सगळे संपावे लागतात आणि पुढे जावं लागतं आणि त्यामुळे तोल सांभाळता येतो. माऊली म्हणतात सोहम भावामुळे आपला तोल जात नाही. मी ते आहे मी ते आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे म्हणजे मी जग नाही मी संसार नाही मी माया नाही मी काम नाही मी क्रोध नाही मी शिष्य नाही मी गुरु नाही मी मित्र नाही माता नाही मी पिता नाही मी मन नाही बुद्धी नाही चित्त नाही सगळं नाही नाही नाहीच संपलं. आता आहे मी सोहम भाव मी ब्रह्म आहे. अहम निर्वित काय म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियामी सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधा चिदानंद रूपा हा शिवोहम. हा एकच शिवोहम भाव घेऊन वाटचाल करावी लागते. शेवटी जर मित्र कोणता पकडायचा असेल ना शेवटचा मित्र ह्या साधनेतला तो आहे सोमभाव. तोही कुठल्या तरी एका तटापर्यंत येतो. आपल्या कुठल्या निवृत्तीच्या तटापर्यंत शब्द वापरला ना निवृत्ती तटी आलेले अनकळीत मग निघाले निवृत्ती तटी. निवृत्तीच्या तटापर्यंत येईपर्यंतच मी ब्रह्म आहे भाव हा शिल्लक आपल्याबरोबर राहतो. तोही नंतर निघून जातो. त्याला सोडावा लागत नाही. सोडावं लागतात ते अगोदरचे भाव. ते भाव संपलेत ना म्हणजे माझा काम क्रोधादी भाव असतात. माझ्या मनाच्या विकारांचा भाव असतो. माझ्या शरीराबद्दल असणारा माझा भाव असतो. सगळ्यांनी मी शरण आलो. आता शरण आल्यानंतर ते भाव पण टाकून द्यावे लागतात. भाव टाकून दिले की शेवटचा भाव मात्र शस्त्र म्हणून हातात ठेवावा लागतो. जो जरा चुकून राहिलेल्या काही
सूक्ष्म वृत्ती ज्या शिल्लक असतात त्या वृत्ती घालवण्याचं काम हा सोहमभाव करत असतो. म्हणून सोहमभावाचंच मदत घेऊन पुढे पुढे जावं लागतं. आणि पुढे गेल्यानंतर निवृत्तीतावर तो येतो आणि मोक्ष प्राप्त करतो असं वर्णन करतात. 102 नंबरची ओवी आहे. या श्लोकावरली ही शेवटची ओवी आहे. येथे उपाय मग भजले ते हे माझी माया तरले परी आयशी भक्त उपायले बहुवच नाही. माऊलींनी खेद व्यक्त केला. मी सगळे उपाय तुम्हाला सांगितले. या उपायाने जे लोक माझी भक्ती करतात, येणे उपायी मज भजले, मला ज्यांनी भजलेलं आहे ते हे माझी माया तरले, तेच फक्त तरुण जातात. म्हणून येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले. ही ओवी सगळीकडे लागू पडते. ह्या श्लोकाचा मूळ गाभा जो आहे तो ती 97 नंबरची ओवी आहे. 14व्या श्लोकावर सगळ्या ओव्या आल्या, पण त्या ओव्याची सांगता सुरुवात मध्य सगळा त्या 97 नंबरच्या ओवीमध्ये माऊलीने घातलेला आहे. आणि त्याच ओवीचा उपसंहार इथं करतात आणि काय म्हणतात, येणे उपाय. म्हणजे मगापासून इतके वेळ मी तुम्हाला या निरूपणातून या ओव्यातून म्हणतात ते माऊली की तुम्हाला मी निरूपण केलं सगळ्या ओवीतून आणि भगवान श्रीकृष्णाचं मनोगत सांगितलं. हे एवढेच उपाय आहेत की एवढ्या उपायाने ते ही माझी माया तरले, ही माझी माया तरून जातात. पर्यायशे भक्त उपायले बहुवच नाही. पण असले भक्त काही जास्त नाहीत, अगदी थोडे आहेत. मनुष्यानाम शस्त्रेषु कश्चिदती शब्दच वापरलेला. कुठंतरी चुकून एखादा भक्त आहे की जो ह्या माया तरून जाण्याची इच्छा व्यक्त करतो. चुकून एखादा भक्त आहे तो इच्छाही करतो आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतो. असे चुकून आहेत की जे प्रयत्नही करतात पण प्रयत्न सफल होतात, असे चुकूनच काही आहे. आणि सफल झालेले मध्ये अडकत नाहीत कुठं, तर पूर्णपणे निवृत्तीच्या तटावर जातात. असे विपाईला शब्द वापरलाय का, विपाईले बहुवच नाही. बहुवच म्हणजे जास्त नाही. म्हणून माझे उपाय जे सांगितलेले आहेत की सर्व भावानं माझं भजन करणारे, सद्गुरू नावाडी करून आत्मसमर्पण म्हणजे आत्मनिवेदन रूपी भक्तीचा सहारा घेणारे, मी माझं असे संकल्प विकल्प सोडून ज्यानं संसारावरलं प्रेम आटलेलं आहे ज्यांचं ते, किंवा जीव ब्रह्म ऐक्याची सोपी वाट ज्यांना सापडली तेच निवृत्तीच्या काठावर जातात. किंवा ज्यांनी वैराग्याचा आधार घेतला आणि सोहम भावाला आपलं शस्त्र किंवा मित्र बनवलं तेच पुढे जाऊ शकतात, अन्य कोणीही नाही, असं माऊली वर्णन करायला लागलेले आहेत. त्यामुळं इतक्या ओव्यामधून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपण 14व्या श्लोकापासून 14व्या श्लोकाचं निरूपण जे आहे ते निरूपण आता बघत आलो. श्लोक क्रमांक 14 आणि 68 नंबरच्या ओवीपासून 101 नंबरपर्यंतच्या ओवीमध्ये मायेचा विचार, माया कशी आहे याचं स्वरूप, नंतर माया तरून जाण्याचे विविध प्रकारचे कंगोरे आणि विविध अँगलनी मायेची तरून जाण्याचे उपाय माऊलींनी सांगितलेले आहेत. परत बघावे, ज्यांना खरंच माया तरून जायचे आहे त्यांनी या ओवींच्यावरती चिंतन करावं आणि आपण तरून जाण्याचा विचार सुरू करावा. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.